हिंगणगावने देवस्थानाकरिता स्वखर्चातून हायमॅक्स दिवा कार्यान्वित. ग्रामस्थांच्या मागणीवर हर्षदा काकडेंची तात्काळ दखल. रात्रीच्या वेळेस भाविकांना सुरक्षित व उजळलेले दर्शन. तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हिंगणगाव येथील श्री ओम चैतन्य अडभंगनाथ देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला असून परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. यात्रेनिमित्त जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होत असून विशेषतः रात्रीच्या वेळेस मंदिर परिसरात मोठी गर्दी होत असून ग्रामस्थांनी संवाद साधताना मंदिर परिसरात अपुरी प्रकाश योजना असल्याने भाविकांच्या सोयीसाठी हायमॅक्स दिव्यांची तातडीची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हर्षदा काकडे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर त्यांनी तात्काळ होकार देत स्वखर्चातून हायमॅक्स दिवा बसवण्यात आला आहे. यामुळे भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले असून सौ काकडेंचे आभार मानले आहेत. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, भजन आदींचे आयोजनही करण्यात आले असून भाविक मोठ्या भक्तिभावाने यात सहभागी होत आहेत. या प्रसंगी कल्याण कमानदार जनार्दन वाबळे, शिवसेनेचे शाखाध्यक्ष धनंजय काकडे, सरपंच सतीश पवार, संजय पवार, ग्रामसेवक डवले भाऊसाहेब, सार्थक पवार, रोहित ढवळे, अभिषेक पवार, ओम पवार, गणेश ढवळे, दत्ता पवार, राहुल पवार, स्वप्नील वाबळे, यशवंत पवार, योगेश काकडे, दिगंबर पवार, डॉक्टर सुभाष खर्चन, सुभाष आहेर, हनुमान ढवळे, अनिरुद्ध पवार, नितीन पवार, गणेश बामदळे, डॉक्टर भास्कर पवार आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धा आणि भक्तीच्या या सोहळ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये या भावनेतून तात्काळ या मागणीची दखल घेत देवस्थानकरता हायमॅक्स दिवा देण्याचा निर्णय घेतला. मंदिर परिसर प्रकाशमान झाल्याचे समाधान आणि ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझी खरी कमाई असून यामुळे सामाजिक कार्याचे बळ मिळत असून भविष्यातही देवस्थान परिसरात सामाजिक व धार्मिक सुविधा सुधारण्याचा प्रयत्न सुरूच राहणार आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.